श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आलेला आहे दसरा. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दसऱ्याला, दिवाळीला खूप सारं महत्त्व असतं. या दिवशी आपल्या घरामध्ये धनाची पूजा केली जाते, शेतीच्या अवजारांची पूजा केली जाते, मुलांच्या पुस्तकांची पूजा केली जाते, आपल्या घरामध्ये जे शस्त्र असतात, अस्त्र असतात त्याची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्या नवीन गाड्या असतील किंवा जुन्या गाड्या असतील त्या गाड्यांची, साऱ्या घरातल्या मशनींची पूजा केली जाते. हा दिवस आहे ना अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी संध्याकाळी सोनं लुटण्याची प्रथा आहे. म्हणजेच काय, जे आपट्याची पानं आहेत तर त्यांना त्या दिवशी सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व असतं आणि हे आपट्याची पानं सोनं म्हणून आपण संध्याकाळी लुटत असतो. तर दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा ही फार जुनी आहे. याच दिवशी देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला होता आणि त्याचबरोबर श्रीराम यांनी रावणाच्या दहनासाठी निघाले होते, म्हणजे रावणाला मारण्यासाठी गेले होते. त्याचबरोबर पांडवसुद्धा यज्ञवासात राहण्यासाठी निघाले होते. म्हणूनच दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी बघा, आपण सर्व गोष्टींची घरामध्ये पूजा करतो, त्याचबरोबर सेवा करतो आणि काही उपाय देखील आपल्या घरामध्ये करत असतो. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण भरपूर सारे उपाय, सेवा ह्या करत असतो. आणि ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये बऱ्याच लोकांनी भरपूर सेवा केलेल्या आहेत, उपाय केलेले आहेत आणि देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केलेली आहे. आता बघा, उद्या दसरा आहे तर दसऱ्याला आपल्याला आपल्या मुलांसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे. तर आपल्या मुलांसाठी असा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे सर्व संकट, विघ्न जी मुलांवर येतात तर ती दूर होऊन जातील. त्याचबरोबर मुलांची भरभरून प्रगती होईल, त्यांची अभ्यासात प्रगती होईल, नोकरीत प्रगती होईल. तर इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय आज मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपले मुलं हे हुशार असावे, त्यांनी आपलं ऐकावं, त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात, त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट, अडचणी ह्या येऊ नये, अशा प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत प्रत्येकाला हे असं वाटत असतं. पहा, आपल्याला लहान मुलं असू द्या किंवा मोठे मुलं असू द्या, दोघांसाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. बरेच वेळा मोठे मुलांचं असं होतं की त्यांना खूप शिक्षण घेतलेलं आहे, डिग्री घेतलेली आहे आणि त्यांना म्हणावं अशी जॉब मिळत नाही आहे किंवा मग त्यांना जशी नोकरी हवी आहे तशी नोकरी मिळत नाही आहे आणि त्याचा मोबदला जसा पाहिजे तसा त्यांना मिळत नाही आहे. तर अशा वेळेस अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही असा हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमची मुलं अगदी लहान आहेत, म्हणजे 1-2 महिन्याची असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. कारण लहान मुलांनासुद्धा कधी कधी नजरबाधा लागत असते. बाहेरचं कुणी त्यांना बघितलं की मग ते मुलं चिडचिडे करायला लागतात, खूप हट्टीपणा करतात, किरकिर करतात. तर अशा वेळेस त्यांनासुद्धा त्यांची नजर लागली जाते. त्यामुळे असा हा उपाय त्यांच्यासाठी सुद्धा आपण करू शकतो. तर पहा, मुलांवर कोणत्याही प्रकारचं संकट, अडचणी येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. जर आपल्या घरामध्ये आईला काही अडचण असेल तर इतर कुणी, वडिलांनी, आजीने, आजोबांनी कुणीही त्या उपाय केला तरी चालेल. दसऱ्याला पहा, इतर बाकीच्या गोष्टींना जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व मुलांसाठी सुद्धा उपाय करण्याला दिलं जातं. तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे, संध्याकाळी तुम्ही जेव्हा घरात पूजा करणार असाल, दसऱ्याची जी पूजा आहे तर ती तुम्ही संध्याकाळी करणार असाल त्यावेळेस तर बघा, तुम्ही जर सकाळी पूजा करत असताल तर हरकत नाही, तुम्ही पूजा सकाळीसुद्धा करू शकता. पण हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. परंतु तुमच्याकडे जर वेळ नाही तर तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी चालेल. तर बघा, या दिवशी आपल्याला जे काही शस्त्रपूजा करायची असते, त्याचबरोबर जे काही सरस्वतीची पूजा करायची असते आणि बऱ्याचशा गोष्टींची आपण ह्या दिवशी पूजा करत असतो. धनाची पूजा करत असतो, आपल्या घरातील सोन्या नाण्याची पूजा करत असतो, झाडूची पूजा करत असतो. तर त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांची पुस्तकांची सुद्धा पूजा करायची आहे.
तर आपण बघा घरामध्ये बऱ्याच गोष्टींची पूजा करत असतो. स्वयंपाकघरातले सुरी असतील, चाकू असतील त्याची पूजा करतो. त्याचबरोबर आपल्याकडे कुऱ्हाड, काही अवजारे असतील त्यांची पूजा करतो. त्याचबरोबर शेतकरी आपल्या शेतामध्ये जे काही अवजारं वापरतात त्याची पूजा करतात. त्याचबरोबर अजून घटाखाली जे धान्य उगवतं त्या धान्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर जर तुम्ही घट बसवत नसाल तर तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये जे धान्य आहे तर त्या धान्याची वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये घट बसवत नाही आणि अशा वेळेस अशा लोकांनी घरामध्ये थोडं थोडं धान्य घ्यायचं आहे वाटीमध्ये आणि त्या धान्याची पूजा करायची. आता त्याचप्रमाणे आपल्याला एक वही घ्यायची आहे. तर आपल्याला एखादी पाटी घ्यायची आहे किंवा वही घ्यायची आहे. तर पाटी घेतली तरी चालेल. तर पहा सरस्वतीचं जे चिन्ह आहे तर ते चिन्ह आपल्याला त्या पाटीवरती काढायचं आहे. म्हणजे त्याप्रमाणे त्या पाटीवरती आपल्याला रांगोळीसारखं काढायचं आहे. तर बघा आपल्याला त्याचबरोबर एक दिवा लावायचा आहे. तर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेलच घालायचं आहे, तूप घालायचं नाही. कारण आपण मुलांसाठी आणि म्हणजे कोणत्याही मुलं पुरुष असतील त्यांच्यासाठी जेव्हा उपाय करतो ना त्यावेळेस आपण तूप वापरायचं नसतं, तेलच वापरायचं असतं. तेल कोणतंही घातलं तरी चालेल आणि एक लांब कापसाची वात त्यामध्ये घालायची आहे. तर त्या तेलामध्ये म्हणजे तो दिवा लावणार आहोत आपण, त्या दिव्यामध्ये आपल्याला अख्खी धने असतात तर ती धने टाकायची आहेत. तर तुम्ही 4-5 धनेसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. धने ही तुटलेली फुटलेली टाकायची नाहीत, व्यवस्थित आणि पूर्ण धने आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. तर बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला एक ताट करायचं आहे. आता आपण सर्वांना ओवाळण्यासाठी ताट तर करतच असतो. मग एक दसऱ्याच्या दिवशी आपल्याला एक ताट तयार करायचं आहे. त्यामध्ये दिवा घ्यायचा आहे, त्याखाली तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर घटामध्ये जे काही धान्य उगवतं ते धान्य आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर ते धान्य जर तुमच्याकडे नसेल तर मग अख्खी धने आपल्याला घ्यायचे आहे. सर्वात अगोदर बघा आपण ज्या काही वस्तूंची पूजा केलेली आहे त्यांना सर्वांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या हातामध्ये ते ताट द्यायचं आहे आणि जे आपण सरस्वती मातेचं चिन्ह काढलेलं आहे पाटीवरती किंवा मग वहीवरती त्याची त्याला पूजा करायला लावायची आहे. आणि किंवा मग तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल, मूर्ती असेल तर तिची पूजा केली तरी चालेल. पुस्तकं आपण पूजलेली आहेत तर त्या पुस्तकांची पूजा देखील मुलांनाच करायला लावायची आहे आणि त्या तिथेच मुलांना बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जो दिवा लावलेला आहे तर त्या दिव्याने त्या मुलांना ओवाळायचं आहे. आता त्यानंतर जी काही आपट्याची पानं आहेत तर ती आपल्याला त्या मुलांवरून अशी ओवाळून टाकायची आहेत आणि त्यानंतर आपण ताटामध्ये धनेसुद्धा घेतलेले आहेत तर ते धनेसुद्धा आपल्याला मुलांच्या डोक्यांवरून ओवाळून परत ठेवायचे आहेत. आणि पहा आपण जे काही पूजामध्ये सोनं पूजलेलं असेल तर ते सोनं घ्यायचं आहे आणि त्यातलं कोणतीही एक वस्तू घ्या आणि त्याने आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आणि परत जागच्या जागेवर ठेवून द्यायचं आहे. आता हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी सरस्वती मातेला प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील जे काही दुःख दारिद्र्य आहेत ते नष्ट होऊ दे. त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होऊ दे किंवा मग तुमची जी मुलं आहेत त्यांना स्वतःला देवीला प्रार्थना करायला लावा. आणि जेव्हा मुलं प्रार्थना करतात तर त्यांची प्रार्थना ही माता नक्की ऐकत असते. तर बघा सरस्वती माता ही कला, विज्ञान, शिक्षण, कला, बुद्धी आणि त्याचबरोबर ज्ञानाची देवता आहे आणि सरस्वती मातेला या दिवशी खूप सारं महत्त्व दिलं जातं. तर पहा माता पार्वती ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांचीच या 3 देवीपैकीच एक देवी आहे. म्हणजे ह्या त्रिदेवीपैकी एक देवी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सरस्वतीच्या मातेचं पूजन करायचं आहे, मुलांकडून करून घ्यायचं आहे आणि जो दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्याने आपल्याला मुलांना ओवाळायला अजिबात विसरायचं नाही. त्याच दिव्याने मुलांना ओवाळायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय माता राणी.